ढग आणि त्याचे नवे मित्र। निळ्या आकाशात फ्लफी नावाचा एक छोटा ढग राहत होता। इतर ढग खेळत होते, हसत होते, पण फ्लफी नेहमी एकटाच असायचा। एके दिवशी तो हळूच खाली जमिनीवर आला, मित्र शोधायला। खाली लिली फुलांमध्ये खेळत होती। अरे छोटा ढग, ती हसली, तू हरवलास का? फ्लफी बोलायचा प्रयत्न करतो, पण फक्त पुफ असा आवाज येतो। लिली हसली, काळजी नको, मला तुझं समजतं। फ्लफीने स्वतःला हृदयाच्या आकारात वळवलं। लिली म्हणाली, अरे वा, तुला मित्र व्हायचं आहे। उद्यानात लिली पतंग घेऊन धावत होती। थोडा वारा देशील का? फ्लफीने हलका वारा फुंकला, भूश, पतंग आकाशात उडू लागली। लिली आनंदाने म्हणाली, तू कमाल आहेस फ्लफी। बागेत फुले उदास झाली होती। त्यांना मदत करशील का? लिलीने विचारले। फ्लफीने छोटे थेंब दिले, टप टप, फुले सरळ उभी झाली। लिली टाळ्या वाजवत म्हणाली, फ्लफी, तू त्यांना आनंदी केलंस। अचानक गडगड गडगड मोठे वादळी ढग आले। ते फ्लफीला दूर ढकलू लागले। फ्लफी घाबरला। लिली म्हणाली, घाबरू नकोस, मी आहे। फ्लफी, तू ताकदवान आहेस। लिली हसली, फ्लफीवर तरंगला। तो छोट्या पण धाडसी आवाजात म्हणाला, सगळ्यांना घाबरवू नका। वादळी ढग शांत झाले। ते म्हणाले, माफ कर, आमच्यासोबत खेळ। मोठे ढग म्हणाले। फ्लफी आनंदाने फिरू लागला। लिली म्हणाली, जा, आकाशात मित्र बनव। खेळून झाल्यावर फ्लफी खाली आला। त्याने लिलीला मऊ ढगाची मिठी दिली। मी नेहमी तुझा मित्र, तो म्हणाला। लिली हसली, मीही। लिली घरी जात होती। फ्लफीने आकाशात हृदयाचा ढग बनवला। त्यांचा खास वायदा, नेहमीची मैत्री। कथेचा बोध, खरे मित्र एकमेकांसाठी उभे राहतात, मदत करतात आणि काळजीही घेतात, मोठे असो किंवा छोटे। कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा।